भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. इकडून तिकडे तिकडून इकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे, फुरकून उडती चोहीकडे, फुरकून उडती चोहीकडे. सुवार्ता जगवितरे ख्रिस्ता तुझी लेकरे, सुवार्ता जगवितरे ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. एकच फांदी क्रूस कंबाची, एकच फांदी क्रूस कंबाची, त्या फांदीवर वसती आमुची, त्या फांदीवर वसती आमुची. स्वर्गात आमची घरे ख्रिस्ता तुझी लेकरे, स्वर्गात आमची घरे
तुझी करे प्रेमाची ही पाकरे स्वस्ता तुझी करे प्रेमाची ही पाकरे स्वस्ता तुझी करे पाय सुखाच्या मार्गावरती पाय सुखाच्या मार्गावरती जगतो आम्ही वचनावरती जगतो आम्ही वचनावरती हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तुझी करे हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तुझी करे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी करे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी करे हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी प्रेमाने स्वागत करीत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम पाहू शकता. याबरोबर एक नवीन कार्यक्रम आहे सर्वेसर्वा संगीत सकाळ. दर पहाटे तुम्ही कार्यक्रम ऐकू शकता. फक्त 2-2.5 मिनिटाचा कार्यक्रम आहे, पण प्रत्येक दिवस तुम्हाला देवाचं वचन मिळत राहील 2 मिनिटाची. ठीक आहे, आजच्या वचनात जाऊया. लुका 5:7 लुक 5:7 लुका 5:7 तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मच्छीव्यात होते त्याने येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्याने त्यांना खुणाने दाखवले. मग ते आल्यावर दोन्ही मच्छवे इतके भरले की ते बुडू लागले. इथं गोष्ट काय झालं 5:1 पाहूया. ते तर काय गोष्ट आहे म्हणून बघूया. 5:1 नंतर असं झालं की लोक समुदाय येशूच्या भोवती गर्दी करून देवाचं वचन ऐकत असता येशू गणेश सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मच्छवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. दोन नावे आहेत, 2 मच्छवे आहेत आणि त्या मच्छव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर येशू ख्रिस्त चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितलं. मग तो मच्छ्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आता धुवू लागले म्हणजे काय, त्यांचं काम सगळं आटपलं. रात्रभर समुद्रामध्ये जातात मासे धरायला आणि सकाळी परत येताना त्यांची ओडगी असू दे जाळ असू दे सगळं धुवून जरा सुकवतात. तसे वचन सांगते 2 वचनामध्ये ते जाळी धूत होते. त्यांचं काम संपलं तर घरी जाणार आहे. पण त्यावेळी येशू आला आणि सिमोनाच्या मच्छीमध्ये बसला. म्हणतो किनाऱ्यापासून दूर 3 वचनामध्ये दूर गेला. आणि आता याला घरी जायची पंचायत. वेळ तर होत आहे, परत रात्री यायचं आहे. पण तो चिंता नाही केला. पत्रोस पण बसून देवाचं वचन ऐकू लागला. आणि दुसरं मच्छवे तर किनाऱ्यामध्ये आहे. आज आमच्या देशामध्ये कोणी नेते किंवा कोण मोठे मंत्री आले तर ते एका गाडीत जातात, पण त्याच्या मागे पुढे किती गाड्या जातात ना. आता येशू देवाचे पुत्र आहे, चमत्कार करणारा आहे. आणि येशू एक मच्छीमध्ये बसलं तर दुसरा मच्छी तर खाली आहे ना, तो पण यायला पाहिजे ना. तर म्हणला हां माझ्या नावामध्ये आलं का. त्यांना येशू प्रभू आहे, चमत्कार करणारा आहे हे त्यांना ठाऊक नव्हतं. त्यांना वाटलं कोणीतरी प्रचारक आहे, कोणी गुरु आहे, तो त्याला बसायचं जरा शेर मारायचं वाटतं समुद्रामध्ये, जाऊन येऊ दे आम्हाला त्याच्याशी काय आहे. पण पत्रस येशूच्या गोष्ट ऐकला आणि वचन ऐकायला लागला. आता 4 वचनामध्ये लुका 5:4
येशू आपल्या बोलणे संपल्यावर, भाषण संपल्यावर त्यांनी शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. तुम्ही सर्वांनी आपली जाळी सोडा असं म्हटलं. पुढचं वचन, शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी टाकतो. आता जितके मच्छी होते, मच्छीमार होते, सर्वांना येशू सांगितलं, तुम्ही सर्व आपली जाळी टाका. पण सर्वजण रात्रभर प्रयास केले, रात्रभर जाळी फेकून 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 एक पण मासे सापडला नाही. सगळं उदास आहे, निराश आहे. रात्रभर आपण मेहनत केलं तर परत आणि त्यांना माहीत आहे की दिवसाला मोठे मासे वर येत नाही, दिवसाला मासे खाली जातात. म्हणून मजूर रात्री मासे धरायला जातात. हे पत्रस ठाऊक आहे. पण येशू वेळेमध्ये नाही, ऐन वेळेमध्ये बी करतो. पण येशूच्या आता पत्रस म्हणतो, आम्ही रात्रभर प्रयास केले, काय सापडलं नाही, पण तुझ्या वचनाप्रमाणे मी जाळी टाकतो. हालेलुया. हे विश्वास आहे. इतरांनी विश्वास केला का नाही त्याची काळजी करू नका. तुम्ही विश्वास धरता का? किती वेळे मी प्रार्थना केलं, देवाने ऐकलं नाही, आता काय ऐकणार आहे का? आज ऐकणार देवा बा. आज तुमच्या दाराशी आलेलं आहे. तुम्हाला परमेश्वर म्हणतो, मला जागा दे, तुझ्या मच्छीमध्ये जागा दे, घरामध्ये जागा दे, मनामध्ये जागा दे, मला जागा दे. आणि देवाचं वचन ऐक. फक्त येशूला जागा देऊन, जसं मार्था येशूला आपल्या घरी बोलवले आणि घरी आल्यानंतर ते स्वयंपाकाला गेली, कामाला गेली आणि मरियम येशूच्या पायाजवळ बरोबर वचन ऐकायला लागले. नंतर म्हणते की हा प्रभू, माझी बहीण मला मदत करत नाही, मी किती कामामध्ये कंटाळले आहे. येशूनं म्हटलं, अहो किती गोष्टीची काळजी करणार, एक गोष्टीची आवश्यकता आहे, ते चांगला उत्तम भाग आहे, ते मरियमने निवडून घेतली की. म्हणून येशूला जागा द्यायचं, पण येशूचं वचन ऐकायचं नाही, काय होणार फायदा? कारण विश्वास वचनाने येते. रोमक्रंसपत्र 10:17 रोमन्स 10:17 रोमक्रंसपत्र 10:17 याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. ख्रिस्ताचे वचन हे बायबल आहे. हे देवाच्या वचनाने तुम्हाला विश्वास, ते वचन ऐका तर विश्वास बसेल. आता पत्रस म्हणतो, बाकी लोकांनी जाळी फेकले की नाही, पण मी जाळी फेकणार, मी तुझ्या वचनावर विश्वास करतो. आणि 6 वचनामध्ये लुकास 5:6 5:6 मग त्याने तसं केल्यावर मासांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. आता पत्रसने जाळी फेकली. देवाने काय, येशूने काय सांगितलं? तुम्ही सर्वांनी जाळी फेका. सर्वांच्या जाळीसाठी मासे होते, पण दुसरं कोणी विश्वास नाही केलं, आपली जाळी फेकली नाही. ते आपलं मज्जामध्ये बसून राहिले, अरे जाऊ दे, काय येशू काय करणार, बघूया. आता एक जाळी मावेना, जाळी फटत आली. आता खेचवू शकत नाही, खेचलं जाळी फटणार. पाण्यामध्ये मासे खूप पकडले. आता नंतर आता लांब आहेत ना ते मचवे. आता 7 वचन पहा, तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचवात होते ते तिथं किनाऱ्यामध्ये आहे, यांचे साथीदार आहे. ते तिथं म्हणतात, खुणाने मागितले सहाय, खुणावले, एक काय तर इशारा केला. मग ते पण आले. दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. बघा किती परमेश्वर चमत्कार करतो. आज तुम्ही देवाला म्हणा, मला पण मदत करा. त्याला मदत भेटली, तिला मदत भेटली, मला पण मदत करा. पण विश्वासाने, येशू असं नाही म्हटलं, तू पहिला आला नाही तुला भेटणार नाही. नाही, ते इशारा करतात, आम्हाला पण आमचे पण मचवे खाली पडले. येशूने म्हटलं, चल पत्रस त्यांना पण बोलू गेले. आता एक जाळीच्या मासे दोन्ही ओडगी नावे भरून आले.
आता पत्रस काय म्हणतो माहिती आहे का? 5:8 लुका 5:8 हे प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. शिमोन पत्र म्हणतो मी पापी मनुष्य आहे, मला एवढं मोठे चमत्कार काय? बास प्रभू आता सगवत नाही, तू जा माझ्यापासून. येशूनं म्हटलं मी जाण्यासाठी आलो नाही. मग येशूनं म्हटलं माझ्या मागे, 9 माझ्या मागे. कारण त्यांनी धरलेल्या माशाच्या गोळका पाहून व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. असं का म्हटलं मी पापी मनुष्य, मला सोडून जा. एवढं मोठं चमत्कारासाठी मी योग्य नाही आहे, एवढं मोठं आशीर्वादासाठी मी योग्य नाही. म्हणजे येशू प्रभू तुमची योग्यता बघून तुम्हाला आशीर्वाद करत नाही, त्याची योग्यता काय, त्याच्या मन कसं आहे, त्याचं प्रेम कसं आहे ते बघून तुम्हाला आशीर्वाद करतो. आता 10 5:10 लुकास 5:10 तसे सिमोनाच्या बागेदार जप्तेचे मुलगे याकोब येऊन तेही विस्मित झाले. सगळेजण एकदम चकित झाले. येशू समाना म्हणाला भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे धरणार होशील. मासे धरत राहणार नाही, माणसे धरतील. माझ्यासाठी तू सेवा करणार. माणसे धरणे म्हणजे माणसाला पकडणे नाही, पण सर्व माणसानं येशूची सुवार्ता सांगायचं आहे. सगळ्यांना त्याच्या पापापासून सुटकारा पाहिजे, सर्वांना रोगापासून सुटकारा पाहिजे, कारण येशू यासाठी आला ना. आता 11 त्यांनी देवाचं वचन ऐकून आशीर्वाद प्राप्त केला. आता देवाचं वचन ऐकून मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व गोष्ट सोडून देऊन येशूच्या अनुयायी झाले, येशूच्या मागे निघाले. फक्त आशीर्वादासाठी येशूकडे येता का? आम्हाला बरं होऊ दे, आम्ही चर्चमध्ये येणार म्हणणार, पण बरं झाल्यानंतर चर्चमध्ये येणार नाही. पण पत्रस असा नाही. एवढं मोठा आशीर्वाद बास ना. दोन नावे तर भरले, 2 मच्छे तर भरले, आता काय उरलं? आता बास झालं ना. नाही, येशू तुम्हाला बोलतो माझ्या मागे, माझे साक्षी म्हणून राहा. या जगामध्ये आमच्यासाठी आलेला परमेश्वर, मदत करणारा परमेश्वर, आम्हाला मदत करा. आणखीन गोष्ट सांगतो. आता 5:8 लुका 5:8 म्हणा, कारण मी पापी मनुष्य आहे, माझ्यापासून दूर जा. येशू कसं आशीर्वाद तर सगळेजण देतात. मी इकडे गेलो आशीर्वाद द्याला, इकडे जा आशीर्वाद, पण मी पापी आहे प्रभू. या पापी माणसाला कोण तारवणार? पापापासून कोण सोडवणार? तुम्ही 2 इतिहास 30:19-20 2 इतिहास 30:19-20 2 Chronicles 30:20 जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागले आहेत ते पवित्र स्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापाची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो. दयाळू परमेश्वर आहे. इतक्याची प्रार्थना ऐकून परमेश्वराने लोकांना क्षमा केली. पुन्हा आता 19 वाचूया. तुमचे हाल असेच आहे का? मी देवासमोर येण्यालायकी माझ्याकडं पवित्रता नाही आहे, मी शुद्ध नाही आहे, मी कसं देवाकडे येऊ असं तुम्ही म्हणता का? इतक्या प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, जे कोणी माणसं आपल्या पूर्वजाच्या देव परमेश्वर याच्या चरणी लागले, चरणीमध्ये आले, देवाकडे आले, देवाच्या पाया पडले, पण पवित्र स्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नाही आहे ते, तरी त्या सर्वांच्या पापाची तू दयाळू परमेश्वर क्षमा करो. तुमची पापे क्षमा करणार नाही का? परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे. आणि हिजकियाच्या प्रार्थना ऐकून देवाने सर्वांना क्षमा केली. असं ना म्हटलं तू माझ्या लायकीचं नाही, माझ्या समोर यायच्या लायकीचं नाही आहे, तू पाप केलेला आहे, गुन्हा केलेला आहे. येशू पापापासून सुटका होण्याची मदत देतो. फक्त तुम्हाला आशीर्वादाची मदत नाही, तुम्हाला अंगीकार करतो. कारण येशू ख्रिस्त एकच देव आहे. संपूर्ण मानव जातीचा पाप आपल्या अंगावर घेतले. पेत्रांची पहिली पत्री 2:24 पेत्रांची पहिली पत्री 2:24 1 Peter 2:24 त्याने येशू ख्रिस्ताने स्वतः तुमची आमची पापे सौदही वागून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे.
त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. तुमची आमची पापे, द लॉर्ड हॅज टेकन युअर सिन माय सिन ऑन द क्रॉस. आपल्या अंगावर घेऊन त्याने क्रूसावर मरण पावला. असा करणारा एकच देव येशू प्रभू आहे. त्याच्याकडे तुम्हाला क्षमा भेटणार. त्याने तुमची पापाची दंड आपल्या अंगावर घेतली, तुम्हाला क्षमा देणार नाही का? कोण या जगामध्ये कोणी अवतार असं तुमची आमची पापे आपल्या देहावर घेऊन आमच्या पापासाठी मरण पावले का? येशू तुमच्या आमच्या पापासाठी मरण पावले. रोमक्रांस पत्र 6:23 म्हणते, रोमक्रांस पत्र 6:23, रोमन 6:23, पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचं कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. येशू ख्रिस्तामध्ये तुमच्या पापामुळे तुम्हाला मरण आहे, पण येशू म्हणतो नाही, तुमचे पापाचे मरण मी आपल्या अंगावर घेतलेलं आहे. आता माझ्या कृपादान मिळवून घ्या. ते काय आहे? सार्वकालिक जीवन. जगामध्ये जगणार का याचा भरोसा नाही आहे, पण येशू म्हणतो सार्वकालिक जीवन. इथं पण तो जिवंत राहणार, माझ्याबरोबर स्वर्गामध्ये अनंतकाल जिवंत राहणार. कारण येशू क्रूसावर मारले गेला, गाडीला गेला, पण तिसरा तो जिवंत उठला. आज पण जिवंत परमेश्वर आहे. चला आपण प्रार्थना करूया. आज तुम्ही पण आवळे मारा, देवा मला मदत करा, मी पापी मनुष्य आहे, मी याचे योग्य नाही, पण मला मदत कर, मला आशीर्वाद कर, माझ्या पापाची क्षमा कर, जीवनामध्ये आराम दे. आज माझी ओडगी, माझी मचवे खाली पडलेलं आहे प्रभू, माझा गर्भ खाली पडलेला आहे, माझा गर्भार खाली पडलेला आहे. मी ज्या आशीर्वादाची वाट पाहिली ते मला भेटलं नाही. घर सोना एकदम खाली पडलेला आहे. माझ्या खाली मचव्याला भर प्रभू. देवाकडे मागणार का? पण तुमच्या खाली मचवे भरायला पाहिजे तर येशू त्या मचव्यामध्ये बसायला पाहिजे. येशूला जागा द्या. तुमच्या घरामध्ये येण्यासाठी, मनामध्ये येण्यासाठी, जीवनामध्ये येण्यासाठी जागा द्या. पहिलं तो तुमच्या जीवनामध्ये येऊ दे, प्रवेश करू दे. मच्छीमध्ये येशू प्रवेश केला, नंतर चिन्ह चमत्कार झाला. आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, आज तुझ्याकडे पाहत आहे प्रभू. येशू प्रभू, माझे पापाचे क्षमा कर. मी योग्य नाही आहे, तुझ्या पवित्र स्थानाच्या योग्य पवित्रता माझ्यामध्ये नाही आहे. मी पापी मनुष्य, मला सोडून जा. मी तुझ्याकडे येण्यासाठी किंवा तू माझ्याकडे येण्यासाठी मी योग्य नाही असं म्हणणारा तू स्पर्श कर प्रभू. त्यांचं सर्व पाप तो आपल्या अंगावर घेतलेलं आहे. आता येशूच्या रक्ताने सर्व पापाला धुवून टाक प्रभू. त्याच्या मनाला, जीवनाला पवित्र कर आणि त्याच्या जीवनात, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कामामध्ये, धंद्यामध्ये तू बस प्रभू. तू ये प्रभू. तू आल्यावर ते खाली मचवे भरून राहिले, गच्च भरले. तसं जे आशीर्वाद मागतात प्रभू, जे आरोग्य मागतात येशूच्या नावाने, सर्व येशूच्या नावाने होऊ दे. येशूने म्हटलं, माझ्या नावाने जे काही तो मागेल ते मी करेल. आज कर प्रभू राजा. प्रत्येक जीवनामध्ये त्यांनी मागितलेल्या, त्यांनी मनात विचार केलेला ते आशीर्वाद येऊ दे, भर दे प्रभू. शांती, समाधान दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमीन, आमीन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 9323424695.